जनसुरक्षा विधेयकावरून फडणवीस आणि ठाकरे आमनेसामने आले। जनसुरक्षा विधेयकामुळे नक्षलवादी माओवाद्यांशी संबंधित संघटनांवर कारवाई करता येईल असं फडणवीसांनी म्हटलं आहे। तर विधेयकामध्ये नक्षलवाद उल्लेखच नाही, कुणालाही जेलमध्ये टाकू शकतात असं ठाकरे म्हणाले। मी पण हे मानणाऱ्यांपैकी आहे की जन्मभर आम्ही इकडे नाही आहोत, कधी तिकडे आहोत कधी इकडे आहोत। त्यामुळे उद्याला जर कायदा असा केला की ज्यातलं विरोधकांचं तोंड दाबावं लागेल, दाबता येईल, माझं त्या जीवनातले जास्त वर्ष विरोधी पक्षात गेले, सत्तारूढ पक्ष आता पाहायला लागलो आम्ही, विरोधी पक्षात जास्त काळ गेलाय। आणि तुम्हाला माहिती आहे की विरोधी पक्षात मी जास्त खतरनाक आहे, त्यामुळे मला इथेच राहू द्या, इकडे चांगला आहे। राजकीय हेतूने प्रेरित जर का हे बिल आणत असाल आणि तसं त्याला वास येतोय, बेकायदेशीर कृत्य, याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने किंवा संघटनेने केलेले जे सार्वजनिक सुव्यवस्था, शांतता व प्रशांतता यास धोका किंवा संकट निर्माण करते असे किंवा हस्तक्षेप करण्याकडे कल आहे असे किंवा वगैरे वगैरे म्हटलेले, याच्यात कुठेही दहशतवाद, नक्षलवाद हा शब्द नाहीये। म्हणजे सर्वसामान्य जनतेला सुद्धा कधी कुठेही उचलू शकतात आणि तुरुंगात टाकू शकतात, जे आतापर्यंत चालले।